रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया. परे हुनी परी वैखरी हुनी दुरी, दुरी हुनी दुरी ब्रह्म आहे. केवी तुझ कळे सांग जीव रूपा, वृथा भ्रम बापा करीतोसी. आकाशाचे फळ चित्रींच्या नराशी, केवी प्राप्त त्यासी होई जेल. जेव्हा तुची ब्रह्म होऊनी रहाशी, तेव्हा वळगशी सर्वगत. हे तू मातू भ्रांती हे तिन्ही गिळून, राहियला मौन ज्ञान देव. आता आपण या अभंगाचे निरूपण पाहूया, भावार्थ पाहूया. त्याही अगोदर तुम्हाला आपल्या भाषेबद्दलची माहिती असली पाहिजे. अध्यात्मशास्त्रामध्ये भाषा 4 प्रकारची आहे: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी म्हणजे काय? आपण तोंडाने जे बोलतो त्याला वैखरी वाणी असे म्हणतात. सर्वांना हीच वाणी माहिती असते. आपण दुसऱ्यांशी बोलतो, भाषा शिकतो, हे सगळे काही वैखरी वाणीने होते. नामस्मरणाचा पहिला टप्पा सुद्धा वैखरी वाणीनेच म्हटला जातो. संत रामदास स्वामी त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, पुढे वैखरी राम आधी वदावा. सर्वात अगोदर आपण रामाचं नाव घ्यावं असं ते सांगतात. दुसरा प्रकार आहे मध्यमा. मध्यमा या वाणीचं स्थान आपल्या कंठाजवळ असतं. ही सदैव जागृत अशा प्रकारची वाणी आहे. थोडासा अभ्यास केला तर या वाणीचा अनुभव आपल्या सगळ्यांना येऊ शकतो. मानसिकरित्या मनातल्या मनात केलेला जप किंवा स्तोत्र पठण याच वाणीद्वारे होत असते. या वाणीने जप केला असता, म्हणजे ओठ आणि जीभ न हलवता जप केला असता किंवा स्तोत्र पठण केले असता, जर थोडे लक्षपूर्वक जर तुम्ही पाहिले तर आपल्या कंठाजवळ स्पंदने तुम्हाला जाणवायला लागतात, जाणवतात आणि कालांतराने ते आपल्याला स्पष्ट दिसायला लागतात आणि आपल्याला मध्यमा वाणीचा स्पष्ट असा अनुभव येत असतो. अध्यात्मशास्त्रातला तिसरा प्रकार आहे पश्यंती. पश्यंती ही वाणी केवळ कुंडलिनी शक्ती जागृत करूनच आपल्याला अनुभवता येते. या वाणीचं स्थान अनाहत चक्रामध्ये असतं आणि जेव्हा आपलं अनाहत चक्र जागृत होतं तेव्हा ही वाणी देखील आपोआप जागृत होते. जसं मध्यमा या भाषेचं स्थान कंठाजवळ आहे, तसं पश्यंती या भाषेचं स्थान हृदयात आहे. जे काही आपण बोलत असतो ते हृदयापासून बोलत असल्यामुळे सर्वांना पश्यंती भाषेत जर आपण बोललो तर तात्काळ त्यांच्या मनाला भिडतं आणि ते आपल्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात. केवळ प्रेमाने किंवा शांततेने किंवा गोड बोलूनही खूपदा खूप कामं झाल्याचा तुम्हाला अनुभव येत असतो. ती या पश्यंती भाषेद्वारे केलेली कामे असतात. अध्यात्मशास्त्रातला शेवटचा आणि अतिशय कणखर आणि ताकदवान स्ट्रॉंग असा जो प्रकार आहे तो म्हणजे परा. परा ही अतिशय सखोल अशी वाणी आहे. या अवस्थेत आपल्याला वाचा सिद्धी सुद्धा येऊन जाते. या वाणीला परा असे म्हणतात आणि परावाणीचे स्थान आपल्या नाभी कमलामध्ये असते. फक्त महान योग्यांनाच किंवा महान ईश्वर भक्तांना, संतांनाच या परावाणीचा अनुभव येत असतो. आता आपण आपल्या अभंगाकडे येऊया. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? परे हुनी परी वैखरी हुनी दुरी, दुरी हुनी दुरी ब्रह्म आहे. म्हणजे हे काही ब्रह्म जे आहे ते परावाणीच्या देखील पलीकडचं आहे. आणि मग ते मला वैखरी वाणीने कसं काय सांगता येईल बरं? माझ्या तोंडाने शब्दरूपाने मला कसं सांगता येईल बरं? ते ब्रह्म पारमार्थिक सत्तेतलं आहे, परमार्थातलं आहे. त्यामुळे ते प्रातिभासिक किंवा आपल्या व्यावहारिक जगातील वस्तूपासून ते फारच दूर आहे. पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात? केवी तुझ कळे सांग जीव रूपा, वृथा भ्रम बापा करीतोसी. म्हणजे जे काही ब्रह्म आहे ते पारमार्थिक सत्तेतलं आहे आणि आपण असतो व्यावहारिक सत्तेतील जीवत्व धारण करणारा. मग ते आपल्याला ब्रह्म कसं कळेल बरं? जीवत्व दशा कायम ठेवून ब्रह्म कळावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण फुकटचा भ्रम, खोटा अभिमान बाळगून आहोत किंवा खोटी आशा बाळगून आहोत असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आकाशाचे फळ चित्रींच्या नराशी, केवी प्राप्त त्यासी होई जेल. म्हणजे आकाशातील फळ जर आपण चित्रातल्या मनुष्याला खायला दिलं, खरं फळ जरी आणलं ते चित्रातल्या फोटोमधल्या जर मनुष्याला खायला दिलं तर तो खाईल का? नाही खाणार तो. असं खाऊ घालणं म्हणजे मूर्खपणाचं काम आहे. अगदी त्याप्रमाणेच आपल्या ठिकाणी जीवाची दशा, जीवित्व दशा, षडरिपू अंगात ठेवून आपल्याला जर ब्रह्म कळावे असे जर आपले म्हणणे असेल तर ते मूर्खपणाचे आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संत ज्ञानेश्वर माऊली पुढच्या ओळीमध्ये काय सांगतात? जेव्हा तुची ब्रह्म होऊनी रहाशी, तेव्हा वळगशी सर्वगत. म्हणजे जेव्हा आपण स्वतःच यथार्थ ज्ञान घेऊ, परावाणीच्याही पुढे जाऊन त्या ब्रह्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करू, षडरिपूंचं दमन करू, अध्यात्मात रममान होऊन जाऊ, नामस्मरणाचा आधार घेऊ, आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मोक्ष प्राप्तीच्या वाटेवरती चालायला लागू, त्यावेळेस आपल्याला
या यथार्थ ज्ञानाची प्राप्ती व्हायला लागेल आणि आपण ब्रह्मरूप व्हायला लागू, त्यावेळेस आपल्याला ते सर्व व्यापक ब्रह्म अनुभवायला येईल. अभंगाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? हेतू मातू भ्रांती हे तिन्ही गिळून राहियला मौन ज्ञानदेव. म्हणजे माया आणि माया कार्य पदार्थ यांची भ्रांती टाकून देऊन, मोहमाया टाकून देऊन, षडरिपू टाकून देऊन, मनातले सगळे आत्मक्लेश दूर करून आपण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो, नामस्मरणाच्या आधाराने जातो, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जातो, या मोक्षाच्या मार्गावरती जातो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये संपूर्ण मौन रूप धारण करून स्वानुभव स्थितीमध्ये आपण येत असतो, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. राहियला मौन ज्ञानदेव. ज्ञानदेव कसा झाला? मौन झाला, सर्व काही हेतू भ्रांती गिळून, असं ते सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.